बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। दादा तुमचे नाव? गणपत जतन भेल। तुमचं दादा? गजमल श्रीमंत बाबा। तुम्ही कुठं राहता? वकवाडला। वकवाडला राहता? हा। आता सध्या शिरपूर तालुक्यात आमदारकीची निवडणूक सुरू आहे। हो। तर आम्ही मूळ जनतेच्या म्हणून पब्लिकला काय वाटतं ते विचारण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो आहे। हा। तर काय वाटतं या निवडणुकीत काय कोण निवडेल, काय चित्र काय राहील? या निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र साहेब हे निवडणार असा अंदाज आहे आम्हाला। कसं की 15 वर्ष झालं काशीराम पवारांनी निवडून दिले आमच्या लोकांनी सर्व मिळून, पण ते 15 वर्षापर्यंत काही काम केलं नाही। शिरपूर तालुक्यात एवढं घाणेरडं करून टाकले का आपण सांगू पण नाही शकत त्यांना। विकास झाला असं सांगितलं जातं, मग तो विकास तुमच्यापर्यंत पोहोचला का? विकास कुठं अजूनपर्यंत या तालुक्यात विकास नाही झाला ना। तुमचा काय विकास झाला? आमचं काय, आमच्या या तालुक्याचा काही नाही विकास झाला तर आमचं कुठं होणार आहे? गरीब गरिबांना काही विकासच आमचाच माणूस आहे तो पावरा, बाकी आमच्या काम नाही केलं जातं। काम नाही झालं ना आमचं आदिवासींचं आणि सगळ्यांचं या तालुक्यात। डॉक्टर ठाकूर कडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? डॉक्टर ठाकूर करून ते सांगतात मला एकदा विजय करून द्या, या तालुक्यात मी सगळं काम करणार, सगळं सुधारण करणार असं सांगतात ते साहेब। तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर? हा, विश्वास आहे पक्का। आणि यावेळेस त्यांना आणावंच लागेल अशी आमची विनंती आहे। तुम्ही तर मतदान करणार आहेत, पण लोकांना पण आव्हान करणार? हा, लोकांना पण करणार आहे ना, गावोगावी फिरणार आहेत आम्ही, गावोगावीच सांगतात असं तसं डॉक्टर साहेबांना विजय करा, यावेळेस आपल्याला बदल करावा लागेल। जसं डॉक्टर हिना गावितला आपलं त्याला केलं होतं काँग्रेसमध्ये, तसंच हा गोवाल पाडवीला तसा बदल करायचा आहे असं सांगतात आम्ही। लोकांना समजवून गावोगावी फिरतात आम्ही, आज पण प्रचारलाच आहेत आम्ही सध्या। काय नाराजी काय तुमची मागच्या आमदारांवर? नाराजी म्हणजे फार समस्या आहे हो। नाराजी तर काय, पोरांना शाळेमध्ये ऍडमिशन नाही होत आणि प्रत्येक गोष्टी ते सांगतात बाहेरना विचारावं लागेल असं सांगतात ते। काय पण आपण काम घेऊन गेलो बंगल्यावर ते सांगतात बाहेरला विचारावं लागेल, बापूंना विचारावं लागेल, आणि बाहेर सांगतात की तुमचा आदिवासींचा आमदार आहे हो, तर मग विचारावं कोणला आपण? बापू विकास आवडे। कुठे राहता तुम्ही? वाठोळा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आता सध्या राजकारणाचे बिगुल वाजलेलं आहे, तालुक्यात आमदारकीची निवडणूक सुरू आहे। हा, तर तुम्हाला काय वाटतं, काय चित्र राहील? आम्हाला चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही। म्हणजे कसं? हे 15 वर्षाच्या त्यांनी काही कामच केले नाही, कारखान्याचे भांडवल उठून गेलं, सुतगिरी बंद पडून टाकली आणि दुसऱ्यांचं काही कामच झालं नाही। घरोघरी आणि गल्ली गल्ली गावोगावी आठवड्यात तयार केली, लहान मुलांची फी वाढवून दिली, म्हणजे भरती केली, शिक्षक त्यांना अर्धा पगार बी नाही। तुम्ही शेती करता का? मी मजुरी करतो। रोजगाराची काय परिस्थिती आहे? रोजगार माझा 200-300 रुपये रोज मिळतो। मग आता पुढचे आमदार कोण व्हावा असं वाटतं? पुढचा आमदार डॉक्टर बनायला पाहिजे। त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे डॉक्टर? त्यांच्याकडून आता जे वाटलं पॉम्पलेटला ते पूर्ण व्हायला पाहिजे। की जे आतापर्यंत जे तालुक्यात जो विकास झालेला आहे, हा, त्या विकासाच्या नावाने जे लोक भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचार झालाय, विकास नाही झाला। जे शैक्षणिक जाळं पसरलं गेलेलं आहे, त्याच्यात काही लोकांचं असं मत आहे की जर फी भरली नाही तर परीक्षेच्या वेळेस मुलांना बाहेर बसवलं जातं। तर तसं काही अनुभव तुमच्या गावात आलेला आहे का लोकांना? पैसे बरोबर आहे, बरोबर आहे, खरं गोष्ट आहे। ऐन परीक्षेच्या वेळेस पोरांना बाहेर बसवलं जातं, वर्गाच्या बाहेर, आणि त्यांना नापास केलं जातं। फी भरा मग आम्ही पास करू, ऍडमिशन फी जास्त मागली जाते। मग यावर तुम्हाला काय पर्याय वाटतोय? आम्हाला चित्र बदलवायचं आहे तालुक्यात। चित्र कोण बदलणार? आता जे कामं करतील त्यांना मतदान करू, आणि जे काम करणारे आहेत ते आता आपल्या समोर उभे आहेत। बरं, तालुक्यातले जे प्रकल्प आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचे हित होतं, कारखाना असेल, सूतगिरणी असेल, दूध संघ असेल, सगळं बंद पडलं। ठाकूर यांनी 5 कदील इथे झालेल्या सभेत असे बोलले होते की 14 वर्षापासून मी शिरपूर तालुक्याची सेवा करतोय। बरोबर आहे। रामाच्या पण वनवास 14 वर्षात संपला होता,
तर माझा वनवास संपून मला सत्ता मिळेल का, असं डॉक्टर ठाकूर यांनी प्रश्न केला होता. हो. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मला असं वाटतंय रामाचा वनवास 14 वर्ष होता बरं का. ते ठाकूर डॉक्टरांचा वनवास 14 वर्ष झाला आणि आमचाही 14 वर्ष वनवास झाला. कारखाना बंद पडला 14 वर्ष आणि राहिला बायलच पेटलेला कारखाना बंद पडून टाकला त्याने. मग त्याने कर्मचाऱ्यांचा विचार केला का? रामाचा वनवास 14 वर्ष झाला, त्यांनी रावणाला मार. कारखाना सुरू होता तुम्हाला किती पगार मिळत होता? त्यावेळी 22-23 हजार. 14 वर्षापूर्वीचे 22-23 हजार म्हणजे आताचे आपण लाख क्रेन सव्वा ऑपरेटर लाख. होतो. मग काय वाटतं तुम्हाला, काय झालं अहो. पाहिजे? तालुक्याचे चित्र चित्र बदलायला पाहिजे आणि 14 वर्षाच्या वयात यायला पाहिजे. मेलेल्या माणसाला जिवंत करणारा डॉक्टर तोच देव असतो. मग देवाला वाचवण्याचं काम मतदारांचं असतं. तरी देव डॉक्टर आहे.